काही काळासाठी आलेल्या अपप्रवृत्तीमुळे गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या लातूर पॅटर्नचा नावलौकिक खराब होणार नाही। यातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे। लातूरच्या विद्यार्थी आणि शिक्षकांची मागणी। नीट पेपर फुटीतला आरोपी गंगाधर मुंडेशी एबीपी माझाचा संवाद। माझाच्या प्रतिनिधीला आरोपी गंगाधरकडून धमकवण्याचा प्रयत्न। गंगाधर मुंडे सध्या गुरुग्राममध्ये असल्याची पोलिसांची माहिती। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दुसरा आरोपी संजय जाधव अटकेत। 4 पैकी 2 आरोपींना पकडण्यात लातूर पोलिसांना यश, तर दोघांचा शोध सुरू। अकोल्यामध्ये एका बॅनरची मोठी चर्चा। अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण, असे बॅनर शहरातल्या मध्यवर्ती चौकांमध्ये अज्ञाताकडून लावल्याची माहिती। भाजपमधल्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा। येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ की कोण कोणाला प्रत्युत्तर देतो। 3-4 समाजाच्या जोरावर हवेत उडू नका। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू। भरत गोगावलेंचा संजय राऊतांना निशाणा। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घोषणाबाजी। मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक। घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात। भंडाऱ्यामध्ये जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी शासनाच्या वतीनं लावण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त। मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यादरम्यान महायुतीमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा। भूमिपूजनाला भाजप नेत्यांना निमंत्रण नसल्याचं सुनील मेंढेंकडून गंभीर आरोप। महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव, मेंढेंचं वक्तव्य। भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवले। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद चौकातली घटना। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नागपूरमध्ये वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। सुरगावमधील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जालन्यातील रायगव्हाण गावामध्ये ओबीसी नेते वगळता अन्य राजकीय नेत्यांना गावबंदी। गावात फलक लावला, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं। मनोज जरांगेंकडे पिस्तूलधारी असल्याचा छगन भुजबळांचा आरोप। वाळू माफिया आणि कोणकोणते माफिया जरांगेंसोबत, भुजबळांचा जरांगेंना प्रत्युत्तर। आम्ही तलवारी काढा असं कुठे सांगितलं? प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका, असं सांगण्यासाठी उदाहरणं दिली जातात। त्यांनी आता शाळेत जायला पाहिजे। छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर। नागपूरमध्ये सर्वशाखीय कुणबी कृती समिती आणि सर्वशाखीय कुणबी संघटनेतर्फे मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीचा विरोध। जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या विरोधात निदर्शनं। ओबीसीमध्ये दंगल घडवण्यासाठी हाके यांचं आंदोलन। जय भीम संघटनेचा आरोप। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटील यांची शेतकऱ्यांसाठी भेट। जळगावातील 3000 मजूर आणि शेतकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासह राहण्याची खाण्याची व्यवस्था करून देत वारी रवाना। जालन्यामध्ये एसआरपीएफ पोलिसांची गेल्या 5 दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू। पावसामध्ये ही भरती प्रक्रिया घेण्यात आली आहे। घटनेचा व्हिडिओ समोर। मनोज जरांगे यांचे माजी सहकारी डॉक्टर रमेश तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं। मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केल्यानं काळं फासण्यात आल्याचा तारक यांचा आरोप। पंढरपूर ते कुर्डुवाडी रस्त्यावर वाहन चालकांना जीवावर उदार होऊन गाड्या चालवाव्या लागतात। रस्त्याचं काम एका तुकड्यात अडवण्यात आलंय आणि त्यामुळे खड्ड्यात दुचाकी ते मोठी वाहनं अडकतायत। प्रशासनाचं याकडे लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप। यवतमाळमधील सशस्त्र दरोड्यातील 2 दरोडेखोर अटकेत। 8 जूनला यवतमाळच्या संतोष पांडेंच्या घरी दरोडा टाकून 33,50,000चा मुद्देमाल चोरला। या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तपास करत 2 दरोडेखोरांना अटक केली। यवतमाळमधील पोफाळीत 20 लाखांचा गुटखा जप्त। यामध्ये 14,61,000च्या गुटख्यासह वाहन असा एकूण 20,61,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोफाळी पोलिसांची कारवाई। धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाड कोसळलं। काही कामगार थोडक्यात बचावले। झाडामुळे कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा रस्ता बंद।
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न. शिरोळच्या निमशीर गावातील घटना. शेतकऱ्याची 3 एकर शेती महामार्गामध्ये जात असल्यानं शेतकरी संतप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.